तांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की आता 31 ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। होय मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 31 ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कांद्याचे बाजारभाव। पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर 31 ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या सुद्धा मनातला आहे आणि भारतवर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आज विचारता झालाय की अखेर 31 ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता, शेअर करतात, परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्यायला हवं। याच्यामुळे काय होईल की आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्याने मिळत राहील, पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान येईल आणि प्रोत्साहन मिळत राहील। म्हणून सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता 31 ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कांद्याचे बाजार। पण 31 ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये नक्की कसे राहणार कांद्याचे बाजारभाव। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे, देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे व अशाच पद्धतीने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की 31 ऑगस्ट पर्यंत अशा कोणकोणत्या घडामोडी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडू शकतात की ज्याचा परिणाम 31 ऑगस्ट पर्यंत होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर 31 ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव किती वाढणार, कुठून कुठपर्यंत पोहोचणार, सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे। सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी ही 1500 ते 1700 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे। कांद्याच्या बाजारभावावरती सध्या जो दबाव आहे तो दबाव असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश। आणखीन बांगलादेशने कांद्याची आयात सुरू केली नाही म्हणून कांद्याचा बाजारभाव सध्या आपल्याला दबावात दिसत आहे। परंतु बांगलादेशमध्ये सुद्धा कांद्याचा जो बाजारभाव आहे मित्रांनो, तो किरकोळ बाजारात 150 रुपये प्रति किलोच्या वर जाताना दिसत आहे। याच्यामुळे बघितलं तर बांगलादेशमध्ये असंतोष निर्माण व्हायला लागलाय आणि तेथील सरकार जास्त काळ थांबू शकत नाही, कारण बांगलादेशमध्ये कांदा हा दिवाळीनंतरच प्रवेश करणार आहे आणि बांगलादेशमध्ये खरीपचा कांदा हा कमी असतो। अशा परिस्थितीमध्ये महागाईला रोखण्यासाठी आणि असंतोषाला रोखण्यासाठी बांगलादेश सरकार 1 ऑगस्ट पासून कांदा खरेदी सुरू करू शकते।
बांगलादेशने 1 ऑगस्टपासून कांदा खरेदी सुरू केली की आपल्याला कांद्याच्या मागणी व पुरवठ्यात गॅप दिसेल आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करेल. दुसरीकडे मोदी सरकारची धीम्या गतीनं सुरू असणारी सध्याची कांदा खरेदी ही आपल्याला ऑगस्ट महिन्यात सुधारताना दिसेल. याचाही कुठेतरी फायदा आपल्याला ऑगस्ट महिन्यात दिसणार आहे आणि त्याचबरोबर देशामध्ये कांद्याचा असणारा शिल्लक साठा सुद्धा कमी आहे. या सर्व घडामोडींचा विचार केला तर ऑगस्ट महिना हा 100% तेजीचा आहे. ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या असणाऱ्या मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला 100% तेजी प्रदान करताना दिसणार आहे. या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला आपल्याला 2500 रुपये पार आणि 31 ऑगस्टपर्यंत जर अनुकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव हा 3000 पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे मत. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी अपेक्षा ज्या आहेत त्या धरायला हरकत नाही आणि आशा अजिबात सोडायची नाही की कांद्याचा बाजारभाव वाढणार का नाही. तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव 31 ऑगस्टपर्यंत सुधारणार आहे आणि सुरुवातीला तो 2500 पार आणि त्यानंतर 3000 पार जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विक्रीचा विचार करत असाल तर हा सल्ला लक्षात ठेवा की 2500च्या वर कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपल्याला टप्प्याटप्प्यानं थोडा कांदा विकायचा, ज्यामुळे होईल सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी खूप खूप फायदा. भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार.